राम हे मज घरो त्यांची देवा राम हे मज घरो त्यांची देवा माझ्या दैवा पार माझ्या दैवा पार आपुली आहे का जो आसे जागता जागता आपुली आहे का जो आसे जागता
जगबी आणि जगाच्या पाठीवर निर्माण होणारे जीव, जग हे निर्माण झालेले आहे. आणि निसर्गाचा एक नियम आहे, जे निर्माण होतो त्याचा नाश आहे. जगत निर्माण होतं म्हणून त्याचा नाश आहे. तुम्ही आम्ही निर्माण झालो, आमचा काय आहे? नाशच आहे. ज्ञानोबरांची भाषा आहे, निसर्गाचा नियम आहे, उपजे ते नाशे, नाशे ते पुनरपी दिशे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. ज्याची उत्पत्ती होते त्याचा काय होतो? म्हणून जगाच्या पाठीवर जगतापासून जीवाची सगळ्या उत्पत्ती झाली. आणि सगळ्या जीवाची उत्पत्ती झाल्यानंतर ज्यानं केले त्याचं नाव देव, ज्यांची केली त्यांचं नाव जीव. आणि या दोन्हीच्या माध्यमामध्ये या जीवाचं कल्याण करणारे त्यांचं नाव संत. तुमचा आमचा जन्म आहे साधूचा आणि देवाचा अवतार आहे. वाक्य परत आहे. तुमचा आमचा जन्म आहे साधूचा अवतार आहे आणि देवाचा अवतार. देव येतात त्याला अवतार म्हणायचं, साधू येतात त्याला अवतार. या शब्दाचा अर्थ असा आहे, अव हा धातू आहे. अव म्हणजे खाली येणे आणि तत आरती उपसर्ग आहे. खाली येऊन जीवाला तारणे याचं नाव आहे अवतार. म्हणून देवाचा अवतार आहे, साधूंचा अवतार आहे. आमचा वारकऱ्याचा बी अवतार नाही. खाली पियाड जीवाचं जे आहे ना, जीवानं कृती करत असताना त्याचा अंतकाल झाल्यानंतर त्याचं श्राद्ध केलं जात. काय केलं जातं? श्राद्ध केलं जातं. पुण्यतिथी वारकऱ्याची होते. पुण्यस्मरण वारकऱ्याचं होतं. क्षमा, पुण्यस्मरण वारकऱ्याचं. साधूची पुण्यतिथी आणि देवाची जी आहे, कोणी उठते? पुढारी असू दे ना तर आणि कोणी असू दे, गळ्यात काहीच नसते, माळ नसते, त्याचं बाहेर बोर्ड लावलेला असतो पुण्यस्मरण. आता त्याचं पुण्यस्मरण करून तुझं काय होणार आहे? गळाचे आपला गावाचं लाटून भागाचं लाटून खाल्लं त्याचं पुण्यस्मरण. तो कोणी असू दे जगाच्या पाठीवर, स्त्री जर आहे, लग्न केल्या व्यतिरिक्त तिच्या पुढे सौभाग्य येत नाही. आपल्याकडे होतं तसं, मालक मेल्यावर सौभाग्य येते. पुण्यस्मरण वारकऱ्याशिवाय नाही. वारकऱ्याचं पुण्यस्मरण घ्यायचं. आणि काय काय गोंधळ करून ठेवतात हे. वारकऱ्याचं पुण्यस्मरण कैलासवासी या फोटोवाल्याशी मी कळत नाही. ज्यांचे बातमीले त्या गळ्यात पोराच्याच माळा नाही का, ह्याच्या गळ्यात माळ पोर खाते धाब्यावर. विचित्रच काम आहे. लिहतोय कैलासवासी. कोणी सांगितलं तुला? वारकरीचं ध्यान ठेवलं आता कैलासवासी नाही लिहायचं, वैकुंठवासी लिहायचंय. कैलासात कोण असतात? बापू. भूत वेताळ नाचती गळा शोभे वासुकी हार. भूत राहतात कुठे? कैलासात. ही खाणारी जी आहे ती कोण आहे? ती कुठं जातील? त्याच पार्टीत. वैष्णवाच्या गळ्यात तुळशीची माळ असल्यामुळं माझा मालक वैकुंठात राहतो. म्हणून आम्ही कोण? वैकुंठ. पोरांची भाषा माझी नाही, आम्ही वैकुंठवासी. वैकुंठवासी लेत जा वारकऱ्याच्या पुढे.
आणि वारकऱ्याला विनंती आहे, पोरासनी मी गाडीत जावा, बाया आमच्याकडे इकडे नाही बघा पोरं वचनादाला लागशी ना, ही पोरांच्या आडानं हाणते त्याला कुठं माहिती. नवरा खात नाही, तुझ्या आईने शिकवलं नाही. आपला मालक खात नसत तर खाऊ नये. मालकाला लेण्यासाय काय आवडतं, खाया पिया काय आवडतं. गुरुवारचा उपास करते तुसते ह्याला नवऱ्याच्या माथ्यावर मिरू वाटत्या. वर्षात नाही एक वेळाच पाया पडते. का चिखलात पाय भरून आला व्हिडिओ. तुम्ही काम करते माझ्या समाजात. कीर्तनकाराच्या घरात कीर्तनकाराच्या पाया पडत नाही. तुला बाहेर चालला की तेवढ्या पुढे पडतात. मग मी दररोज माणसं बोलू होतो. येत जावा. वारकऱ्याचं पुण्य स्मरण, महात्म्यांची पुण्यतिथी. संत महात्मे कोणत्या तिथीला आले त्याचा विचार नाहीये. आपल्या जीवनात कृती करून ज्या तिथीला जातात त्या तिथीला पवित्र करतात, म्हणून पुण्य तिथी. तिथीला पवित्र करतात. म्हणून समाधी सोहळे बीज केली जाते की नाही. संत महात्मे ज्या तिथीला गेले त्या तिथीला पवित्र करतात. देव कोणत्या तिथीला आला शब्द परत आहे का. कोणी उठतोय आणि जयंतीला होतोय. तू येताना पवित्र केलेस त्या तिथीला. मग महात्म्यांची पुण्यतिथी आहे, देवाची जयंती आहे ना. आज जी आहे तिचं नाव आहे गीता जयंती. जगाच्या पाठीवर एकच असा ग्रंथ आहे तो मूर्तिमंत जो आहे ना गीता हा देव आहे. आणि मूर्तिमंत देव असल्यामुळं त्या मूर्तिमंत ग्रंथाची काय आहे जयंती आहे. आज आहे गीता जयंती. जरा बोलून जातो. आपल्या संस्कृतीमध्ये किती महिने आहेत, किती महिने आहेत. काय अवघड आहे त्याच्या आईला ते शाळा अलीकडच्या म्हाताऱ्या बाया बी म्हणते काय काय दूध घेतो आमच्या दात नाही तोंडात, कधी शाळा शिकलेली नाही. वहिनी दूध कधी दिलं ते काय आहे त्या एप्रिल महिन्याच्या 10 तारखेपासून दिलं. अगं वहिनी मराठी महिना ते काय माझे द्या. ब्रिटिश घरात सुटला दारापासून. माझ्या संस्कृतीमध्ये जे महिने आहेत ना ते निसर्गाचे नियम आहेत. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भादवा, आश्विन, कार्तिक, मार्गशीर, पौष, माघ आणि शिमगा, फाल्गुन. आईला विचित्र काम झाला. अक्कल नाही तो समाजाला शिकवायला निघाला. फाल्गुन महिन्यातला मुहूर्त काढून मी दिला पायाचा. बोंबचा महिना. तुला काय माहिती रे बोंबलिया. कुठल्या महिन्यात घर बांधा ये मग तुला शिकवतो. काय विचित्रच काम आहे त्याच्या मागे. हे 12 महिने असताना या 12 महिन्यातला पवित्र महिना कोणता आणि पावन महिना कोणता माहिती नाही. संस्कृती मांडतोय आपण. संस्कृतीचा अभ्यास काय नाही. 12 महिन्यामध्ये श्रावण महिना हा पवित्र महिना. हा निसर्ग जसा बदलतो तसं त्याच्या अंतःकरणातील इंद्रिय बदलतात. श्रावण महिन्यामध्ये डोंगर दऱ्या खोऱ्या हिरवी चादर पांघरतात, नद्या दुतड्या वाहतात, सगळ्या शेतात पीक असतं, थंडगार हवा असते. त्यावेळेला त्या निसर्गाचा या शरीराशी संबंध आहे. म्हणून त्याचं मन प्रसन्नत असतं. हे गात्यात नाही बरं का. श्रावण माशी हर्ष. माणसाच्या मनाला मुळातच आनंद होतो. म्हणून श्रावण महिन्यात बरेचसे वृत्त वैकल्य जाऊ द्या. या 12 महिन्यामध्ये पावन महिना जो आहे तोच माहिती नाही आम्हाला. कोणता पावन महिना त्याचं नाव आहे मार्गशीर्ष. भगवान परमात्मा अर्जुनाला सांगतोय की 12 महिन्यामध्ये जो पावन महिना आहे त्याचं नाव आहे मासानाम मार्गशीर्ष. या सगळ्या मासामध्ये मार्गशीर्ष महिना हा
पावन महिना आहे बापू. म्हणून पावन महिन्यामध्ये गुरुवार केले जातात. याच्यामध्ये सण येणारे कोणते कोणते कोणत्या कोणत्या जयंती येतात? दत्त जयंती, दुसरी आज आहे कोणती? गीता जयंती. मास पावन दोन दत्तात्रय स्वामींची जयंती आणि गीता जयंती. आणि आजची तिथी तिथी एकादशी इतका मेळ आहे. आजच्या कीर्तनात एवढा मिळाला. आज हरिदिनी गीता दत्त जयंती निमित्तानं आणि आज गीता जयंती हरिदिनी पवित्र महिना असा योग आहे. असा योग फार मोठा योग आहे. आणि या गीता जयंतीच्या निमित्तानं आपण पाठीमागून येणार आहे. मला आता पुढचं सांगायचं नाही, पुढचं लय लोकांनी सांगितलं, पाठचं सांगत नाही. जरासं बोलून जातो. हे भविष्यकाळ येतात का नाही? भविष्यकाळ असे येतात भविष्यकाळ. आता मी सायकॉलॉजिस्ट असल्यामुळे तुम्हाला बघितल्या तुमचं भविष्य सांगू शकतो. काय कॉमन असतं त्याच्यात, काय आवड नसतं. तो सांगत असतोय पाठीवरच सांगतो. बरं काय दादा, पहिल्या 2 वर्षापूर्वी संकट आलं. आता आलेलंच असतं ते. ह्या बाया लोक तर लय फसतात. काकू तुझ्यासारखी गावात बाय बघितली नाही. हिनं कोणाची चिंब ठेवली नाही, कोणाचं काय ठेवलं ते त्याला कुठं माहिती आहे. मग काकू ते खरं सांगू तुला, तू लय करतेस घरासाठी, पण तुझं कोण ऐकत नाही. ते ऐकतच नाही कोण तुला. त्याच्यात काय अवघड आहे? मी सांगतो ना, तुमच्या घरातलं किती पैसे काढून गावात घेऊन जायचं, काय अवघड नाही ते त्याच्यात. असं झाडावर चढवायचं नुसतं आणि ते अंदाजात चढवायचं. तुम्हाला माहिती असते आपल्या घरात असते तेच त्यांच्या घरात असते. ते काय अवघड असते. आत गेल्या बघतो तुमचा कुलदैवत आहे ना घोड्यावरचा आहे. ह्या घोड्याला कसा काढा? कुठं बघायचा? ज्योतिबाचा खंडोबाचा बघितलं तर का? त्याच्यात काय अवघड अभ्यास नसते. हे कशासाठी सांगितलं? बरेचसे भविष्यकार पाठीमागचं सांगतात, पुढचं सांगतात. त्यांचं नाव साधू पुढचं सांगतात आणि भविष्यकार पाठीमागचं. पुढचं कळत नाही बरं त्यांना. पुढचं कळालं असतं तर लई चित्र काम झालं असतं. म्हणून आज असणारा गीता जयंती आहे. हा ग्रंथ जगाच्या पाठीवर, मी सांगेन पुढे तुम्हाला, आता पाठीमागून जाऊन पुढे जायचं. कारण जोपर्यंत पायाभरणी होत नाही तोपर्यंत मंदिर बांधता येणार. पायाभरणी करूया. जगाची उत्पत्ती देवानं केली.